पुण्याच्या भोरमध्ये विश्वकर्मा जयंती मोठा साजरी. सुतार लोहार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्सवाचं आयोजन. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना मार्गदर्शन शिबिरही पार पडलं. विदर्भातील प्रसिद्ध चिमूरची घोडायात्रा संपन्न. हाताने लाकडी रथ ओढण्याची 300हून अधिक वर्षांची परंपरा. चिमूरचा ग्रामदैवत श्रीहरी बालाजीची लाकडी घोड्याच्या रथावरून काढली भव्य मिरवणूक. पुण्यातील सिंहगडवर पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला. मधमाशांच्या हल्ल्यात 20हून अधिक पर्यटक जखमी. सुरक्षा रक्षकांनी पर्यटकांना बाहेर काढलं. धुळे शहरात नळांना तोटी नसल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी. त्यामुळे नळांना तोटी न बसवल्यास पालिकेचा आता कारवाईचा इशारा. अमरावतीत शहरातील काँग्रेस नगरमध्ये आढळला मृतदेह. पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू. सोयाबीन खरेदीसाठी केंद्राकडून मुदतवाढ नाही. मुदतवाढ दिली नसल्याचं राज्य पणन विभागाचं स्पष्टीकरण. नंदुरबार जिल्ह्यात स्वस्त धान्याची दुकानं लवकर 100% ऑनलाईन होणार. सध्या 1082 दुकानांपैकी 69 दुकानं ऑनलाईन विना. नंदुरबार जिल्ह्यातील ई श्रम कार्ड धारक कामगारांना आता स्वस्त धान्य मिळणार. ई श्रम कार्ड धारकांना शिधापत्रिका मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचं आवाहन. धुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे परीक्षा केंद्रावर झूम ॲपद्वारे शूटिंग करण्याचे निर्देश. मात्र हे निर्देश त्वरित मागे घ्यावे. ठाकरे गटाचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. सांगली आणि कोकणच्या 2 युवकांनी दुर्मिळ बॉम्बे ब्लड ग्रुपचं रक्तदान केल्याने चिमुकल्याला जीवदान. कर्नाटकच्या विजापुरातील बाबलेश्वरमधील एका वर्षाच्या मुलाला मिळालं जीवदान.